सुरत्न एज्युकेशन परिवार अंतर्गत आज श्री अभ्यासिका नेरीमध्ये अभ्यासाचे एक विश्वस्त ठिकाण आणि खास करून वयाच्या 19व्या वर्षी पहिल्या प्रयत्नामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस या ठिकाणी आपलं सिलेक्शन मिळवणारी आमची वैष्णवी तिळवणे, तिच्या संदर्भात मला 4 ओळी आठवतात. ध्येयावरती माझी अडळ आहे निष्ठा, ध्येयासाठी करेल मी प्रयत्नांची पराकाष्ठा. या संकटांनो तुम्ही खुशाल करा चढाई, जिंकणार आहे मीच उद्याची लढाई, जिंकणार आहे मीच उद्याची लढाई. अशा स्वरूपाचं काम करत करत आज आमची वैष्णवी खऱ्या अर्थाने नेरी परिसरातील सर्व विद्यार्थिनींसाठी आदर्श ठरली. आणि मला तिचं सिलेक्शन झाल्यापासून एक स्वप्न होते की तिचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. आणि हा इंटरव्ह्यू स्वतःच्या पब्लिकेशन साठी नव्हे तर आमच्या ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या मुली आहेत या सर्वांसाठी वैष्णवीची परिस्थिती एक आदर्श आहे. आणि मी तेव्हा सुद्धा सांगितलं होतं की संघर्ष जिंकला, परिस्थिती हरली आणि तशा प्रकारे वैष्णवीने काम केलं. चला आपण आता तिच्या मार्फतच ऐकून घेऊ कशा प्रकारे तिने अभ्यास केला. वैष्णवी, तुझं खूप खूप स्वागत आहे आणि खूप खूप अभिनंदन तुझं. तर मला सांग बाळा, तू पहिले तुझी कौटुंबिक परिस्थिती कशी होती? मी सर्वप्रथम तर जनार्दन सरांचा आणि मंगेश सरांचा धन्यवाद करते की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. मी एक अतिशय खराब परिस्थितीतून होती. मी 8वीत असताना माझ्या वडिलांचं निधन झालं आणि तेव्हापासूनच माझा खरा संघर्ष चालू झाला. आम्ही 3 बहिणी आणि 1 भाऊ होते आणि त्याच्यामुळे मम्मीवर एकटीवर सगळा लोड आला. आणि माझ्या मोठ्या बहिणीचं लवकर लग्न करून टाकलं कारण मम्मीवर 3 मुली 1 मुलगा इतकं सांभाळलं जात नव्हतं. आणि मी 8वीत असताना 2-3 दिवस शेतात जायची, 2-3 दिवस शाळेत जायची. असं मी 8वी कंप्लीट केली. नंतर मग 9वी नंतर कोरोना आला आणि 9वी ते 11वी पर्यंत मी कंटिन्यू शेतातच गेली कारण की कोरोनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शाळा वगैरे उपलब्ध सुरू नव्हत्या. नंतर 12वीत गेल्यानंतर थोडं कोरोना शांतता झाली आणि 12वी चालू झाली. मी तेव्हा विचार केला की आपण 12वी कंटिन्यू करायची, 12वी तरी कंप्लीट झाली पाहिजे की 12वी नंतर मी कुठेतरी छोटा मोठा जॉब करू शकते. मग मी शेतात जात होते. मग 12वीत मी असा निर्णय घेतला की कुठेतरी काम करायचं म्हणजे त्याच्यामुळे कामही होईल आणि 12वी पण होईल. मग मी संजीवनी हॉस्पिटलमध्ये कामाला जायची 12वीत असताना. एक मिनिट, तू प्राथमिक शिक्षण तुझं जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं कितवी पर्यंत? 1ली ते 7वी पर्यंत नेरीदिगरमध्ये. आणि माध्यमिक शिक्षण कुठे झालं? जनता हायस्कूलमध्ये झालं सर, 8वी ते 12वी पर्यंत. बरं, तू शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना दुसरीकडे कामाला जायचं. हो. या संघर्षाने तुला काय प्रेरणा मिळाली की लहानपणापासून तुला व्यवस्थित वह्या पुस्तकं वेळेवर मिळायची का? नाही. मग हे करत असताना तुला स्वतः काम करून त्या कामातून जो मोबदला मिळत होता त्याची किंमत बालपणापासूनच मिळाली. मग तुझं 10वी आणि 12वीचे गुण वगैरे असतील शैक्षणिक, तर ते एकूण तू अति हुशार गटामध्ये होती, मधल्या गटामध्ये होती की शेवटच्या गटामध्ये? मी तसं झालं होतं, मी अति हुशार मध्ये पण नव्हती आणि कमी पण नव्हती, मी मीडियम मध्ये होती. मला 10वीला 77 गुण होते आणि 12वीला पण मी ठरवलं होतं की मला 12वी मध्ये काही पण हो पण मला बॅनर मध्ये फोटो आणायचा आहे. 12वीत माझा 3 नंबर आला होता. कॉमर्स डिपार्टमेंट होतं. मला 80.33% होते. छान, खूप छान. म्हणजे गुणवत्तेच्या बाबतीमध्ये 75 प्लस जर म्हटलं तर ए श्रेणीमध्ये तुझं एक अकॅडमिक शिक्षण होतं. आणि हे करत असताना तू इतर कामं पण करायची, हे सगळ्यात महत्वाचा विशेष. मग मला सांग आता की नेमकं सरकारी नोकरी मिळवायची, पोलीस व्हायचं हे स्वप्न तुझ्या मनात केव्हा रुजलं? पोलीस व्हायचं हे तर माझं लहानपणीपासून स्वप्न होतं. मला कोणी पण विचारायची तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय, पोलीसच सांगायची. पण मला हे ही प्रेरणा कुठून आली होती की तुला पोलीस कसं वाटलं? कोणाचा आदर्श घेतला की नेमकं पोलीस व्हायचं? आदर्श वगैरे मी मोबाईलवर युट्यूब रील्स वगैरे यायचं पोलीस बनलेलं मुलांचं, ते बघून सणच मला प्रेरणा मिळाली. आणि जसं 2023 मध्ये कोरोना नंतरची सगळ्यात मोठी भरती आली होती तर त्यावेळेमध्ये भरपूर मुलं मुली पोलीस भरतीमध्ये झाले आणि एक मुलगी अशी होती की तिची पण माझ्यासारखीच परिस्थिती होती. मग तिला मी बघितलं जर ही करू शकते तर मी का नाही करू शकत बा. ती पण गरीब परिस्थिती नव्हती, तिचं पहिल्याच भरतीमध्ये तिचं सिलेक्शन झालं होतं. त्याच्यामुळे मला प्रेरणा मिळाली की मी पण करू शकते बा, होऊ शकते. तुला इतर मैत्रिणी बघून असं एवढ्या कमी वयामध्ये अभ्यासाची चिकाटी पकडावी की त्यांच्यासारखं आपणही आनंद मौज मजा करावी असं कधी वाटलं का? वाटायचं सर, पण मग मी स्वतः माझ्या डोक्यामध्ये फक्त एकच होतं की मला अगोदर सक्सेस व्हायचंय, नंतर इतर सगळ्या गोष्टी. व्हेरी गुड. कारण आजकाल आपण अनेक अशी मुलं बघतो की वयाच्या 18 ते 25 वयोगटापर्यंत अनेक मौज मजा मस्ती करतात आणि अभ्यासाच्या पलीकडे जाऊन वेगळं जीवन जगतात आणि आयुष्यभर पश्चातापाशिवाय त्यांच्या हाती काहीच नसतं. तू आजचा हा संघर्ष केला पण उद्याचं भविष्य तुझं उज्ज्वल केलं असं म्हणायला हरकत नाही. मला सांग आता आपण थोडं पोलीस भरतीच्या तयारीकडे येऊ. नेरी सारख्या ग्रामीण भागामध्ये अभ्यासिकेची सोय होती ती आपण या प्लॅटफॉर्म मध्ये आणि मंगेश सरांनी मला वाटतं 2018
आणि ह्या प्लॅटफॉर्म मध्ये छान अभ्यास व्हायचा तुझा. हो सर, या प्लॅटफॉर्म मध्ये माझा अभ्यासामध्ये मला कोणतीच प्रकारची स्पर्धा problem होती नाही. मित्रांची मैत्रिणींची इथे वगैरे? स्पर्धा पण होती आणि बरं. अभ्यास पण खूप छान व्हायचा. आणि ग्राउंडची तयारी कुठे केली? ग्राउंडची तयारी मी स्टार्टिंगला तर जामनेरला उदय फिजिकल अकॅडमी मध्ये होती, पण जसं नोव्हेंबर मध्ये जसे फॉर्म वगैरे निघले तसं मी इथे पडसखेड्याला बरं. सेल्फ केलं 2-3 महिने पडसखेड्याला, आणि मला 50 पैकी 47 गुण मिळाले ग्राउंड मध्ये. ग्राउंड मध्ये व्हेरी गुड. ते अतिशय आउट ऑफ स्वरूपाचे 3 गुण कमी फक्त असं. माझं ग्राउंड आउट ऑफ होतं बरं. सर, पण मग ते स्पाईकच्या बरं, मग आता आपण अभ्यासाच्या तयारीकडे जाऊ. पोलीस भरतीमध्ये एकूण किती विषय असतात? पोलीस भरतीमध्ये एकूण 4 विषय असतात. मराठी, ग्रामर असतं, जीके आणि गणित आणि बुद्धिमत्ता. 4 बरं, विषय या असतात. 4ही विषयांची 12वी म्हणजे खऱ्या अर्थाने 12वी झाल्यावर तू पोलीस भरतीची तयारी किती वेळ केली असं? 12वी झाल्यानंतर मी जामनेरला 13वीला ऍडमिशन घेऊन घेतलं. बरं. म्हणजे माझं ग्रॅज्युएशन पण आणि पोलीस भरतीची तयारी पण मी कंटिन्यू केली दोन्ही पण. मी तरी पण दिवसातून 7 किंवा 8 तास अभ्यास सुरुवातीला केला. बरं. सुरुवातीला हो. सगळे विषय वगैरे समजून घेतले, आणि नंतर जशी भरती जवळ येत लागली तशी तशी मी अभ्यासाचा टाइम वाढवला. वाढवला. आणि शेवटी मी 12-12 तास सुद्धा अभ्यास केलेला आहे. सकाळी 7 वाजता लायब्ररीमध्ये क्लासेस वगैरे लावले का? क्लासेस वगैरे नाही केले. कुठेच नाही. सेल्फ स्टडी Self पूर्ण? study केली, हो. बरं, काही मार्गदर्शक? मार्गदर्शन मला मिळाले सर. मी जसं ऐकेल जामनेरला क्लासेस मध्ये पेपर वगैरे व्हायचे, सराव सराव. व्हायचे, तिथे मी जायची. तिथे त्यांच्यावर मला मार्गदर्शन मिळाले, आणि आमचे ग्राउंडचे पण सर त्यांच्यावर मला मार्गदर्शन मिळालं. शालेय जीवनामध्ये जो अभ्यास केला त्याचा फायदा स्पर्धा परीक्षेत झाला? हो सर, होतो. मग त्यामुळे शालेय जीवनात देखील आपण मन लावून अभ्यास केला पाहिजे किंवा नाही असं तुला वाटतं? नाही सर, शालेय जीवनामध्ये पण आपण मन लावून अभ्यास केला पाहिजे, कारण की स्पर्धा परीक्षा म्हणजे जे आपलं शालेय जीवन पाया असतो. पाया असतो अभ्यासाचा. आपला 10वी-12वी पर्यंत जो अभ्यास असतो तो आपले बेसिक असते बस स्पर्धा. बरं, तुझं अभ्यासाचं शेड्यूल आणि आईला मदत करणं असं मग, कारण वडील 8वीत असताना तू तुझे वडील वारले असं सांगितलं, आणि ज्यावेळेस आपल्या घरचा करता पुरुष जातो तेव्हा जबाबदारी आपल्या ह्याच्या खांद्यावर असते, आणि एका बहिणीचं लग्न झालेलं होतं तू सांगितलं. मग तुला असं कधी वाटलं का की आपण अभ्यास पण करतोय, काम करतोय, तर त्यावेळेस आपण पूर्ण वेळ अभ्यास करावा असं वाटलं? हो सर, वाटायचं सर की पुरा वेळ मला अभ्यासालाच मिळावा असं, पण माझी तशी परिस्थिती नव्हती की पुरा वेळ अभ्यास करू शकते असं. मी अभ्यासाच्या याच्यामध्ये पण 2-3 दिवस शेतात जायची, बाकीचं अभ्यास करायची. पण मग आजच्या परिस्थितीमध्ये तू जे केलं ते खऱ्या अर्थाने नेहमीसाठी आयडॉल आहे. मग तू जेव्हा सिलेक्ट झाली तेव्हा तुझ्या आईची पहिली प्रतिक्रिया काय होती? मी सिलेक्ट झाली. खरं तर माझं नशीब असं की ज्या दिवशी माझा रिझल्ट लागला त्या दिवशी माझी आई माझ्यासोबत नव्हती. बहिणीकडे शिरपूरला गेली होती माझी आई. पण ज्या वेळेस माझा रिझल्ट लागला त्या दिवशी मला तो आनंद नाही झाला, जो आनंद मला दुसऱ्या दिवशी माझ्या आईला भेटल्यानंतर झाला. बरेचसे म्हणजे गावातले पण खूप लोक आले होते मला सत्कार वगैरे करायला, खूप माझे फोन पण आले, पण मला तो आनंद नाहीच झाला तो जेव्हा माझ्या आईसोबत मला जो आनंद झाला तो. कधीतरी असं वाटलं का हे तयारी करताना की काहीतरी समाजाचा भावबंदकीचा विरोध होतो, असं काही झालं का? हो सर, तसं खूप प्रॉब्लेम्स आले. बरं, पण तरी संघर्षाची कहाणी ही वेगळ्या प्रकारची असते आणि हा विरोध जुगार नसते. बरं, मग आता तुझी पुढील दिशा कशी, की पोलीस म्हणून थांबायचं की पुढचा प्रवास नाही सर, मला माझं म्हणजे लहानपणीपासूनच माझं IPS व्हायचं स्वप्न होतं, पण मग माझी परिस्थिती अशी नव्हती की मी डायरेक्ट IPS पर्यंत पोहोचू शकते असं. म्हणजे माझा आता पाया झालेला आहे, मला अजून पुढची तयारी करायची आहे. पोलीस प्रशासनात अतिशय प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि देशप्रेमाने म्हणून तू काम करावं हीच आमची इच्छा आहे. आणि खऱ्या अर्थाने आता एक अतिशय महत्वाचा प्रश्न असा, तुझा संघर्ष हा सर्वांसाठी आदर्श आहे, आणि तुझ्यासारखी परिस्थिती तर किमान फक्त 1% लोकांना असते, 99% अतिशय उज्ज्वल परिस्थितीमध्ये असतात. मग तू अशा मुलांना मुलींना काय प्रेरणा देशील की ज्यांची परिस्थिती पण उत्तम आहे, घरचे सर्व व्यवस्थित आहे, पण अभ्यासाची उमेद आणि जिद्द त्यांच्यात नाही, तर तू अशा सर्वांसाठी काय संदेश देशील? माझं सर्वांसाठी एकच राहील की मनामध्ये जर जिद्द वगैरे असली तर कोणती गोष्ट अशक्य नाही, आपण काही करू शकतो. आणि आपल्या आई वडिलांना म्हणजे प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की आपला मुलगा काहीतरी करून दाखवावा, असं ते पैसेवाले असो की नसो. प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलाला काहीतरी सेटल झालं पाहिजे बुवा. तर मी सगळ्यांना एकच सांगेल की आपल्या आई वडील जे आपल्यावर विश्वास ठेवतात तो विश्वास तोडू नाही द्यायचा बा, कारण की ते म्हणतात की माझी मुलगी कॉलेजला गेलेली आहे, अकॅडमीला गेलेली आहे, आणि इकडे मुला मुलींचं वेगळंच चालू आहे, तसं नको व्हायला हवं. आई वडिलांचा विश्वास टिकून ठेवला पाहिजे. तुझी आई जेव्हा इतरांकडे काम करायची तर तेव्हा तुझ्या मनात काय विचार यायचा? तुझा भाऊ छोटा आहे, माझा विद्यार्थी होता, मग त्याच्याकडून अपेक्षा खूप नंतरची, पण आता तू एक मुलगा म्हणूनच जबाबदारी पार पाडली. तर ज्या वेळेला आई कामाला जायची तर तेव्हा तुझ्या मनात काय विचार यायचे? मम्मी कामाला जायची त्यावेळेस माझ्या मनात पण एकच होतं की मी केव्हाच लवकर सक्सेस होईल. मी सक्सेस झाल्यानंतर मम्मीला हे सगळे काम वगैरे बंद करायला सर्व करून दिलं. म्हणजे माझ्या डोक्यात एकच होतं की मला फक्त सक्सेस व्हायचंय. बरं, ज्या वेळेला तू सिलेक्ट झाली, आईला भेटली सगळं,
पण एका गोष्टीचं आपल्याला विस्मरण झालं की तू सिलेक्ट झाल्यानंतर तुझ्या वडिलांप्रती तुझ्या मनात कोणती भावना होती? माझ्या म्हणजे सिलेक्शन झालं त्यावेळेस मग पप्पाची आठवण यायची मला खूप, की आज जर माझे पप्पा राहिले असते तर वेगळाच तर आज एक वेगळ्या प्रकारचा अभिमान अभिमान त्यांना सुद्धा वाटला असतो. असता आणि वेगळ्याच प्रकारचा एक आनंद राहिला असता जो आज नाहीये. बरोबर. तुमच्या परिवारात कोणी आजपर्यंत पोलीस झाले का? नाही. नाही. म्हणजे तुझे मी- काका आणि ते 3 भाऊ हो, आहेत. 3 भाऊ. तर त्यांची पहिली मुलगी तू आज पोलीस म्हणून झाली. त्याचा एक वेगळा अभिमान त्या सर्व परिवाराला, तिळवणे परिवाराला आणि खास करून नेरी परिसरातील सर्व मुला मुलींना आहे. आता एक अपेक्षा तुझ्याकडून अशी व्यक्त करूयात की जरी तू ठाणे पोलीसला ग्रामीणला असली तरी देखील जसं आपण यशाचे किती शिखर गाठली तरी आपले पाय जमिनीवर असावे आणि विशेष करून गावाला जेव्हा जेव्हा येशील तेव्हा तुझ्या संपर्कात असलेले सगळ्या मुली असतील खास करून, तर त्यांना एक वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन देणे, त्यांना सल्ला देणे आणि तू जे कष्ट सोसले त्या कष्टाची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याला तू करून देणे, अशा प्रकारचा आदर्श तुझ्या हातून घडावा आणि किमान तुझ्या मार्गदर्शनाने का असेना पण या गावातून काहीतरी मुली पोलीस झाल्या पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. हो सर, नक्कीच. हा? होती? हो सर, नक्की होईल. कारण आई वडिलांचे कष्ट असतातच, पण जर योग्य वेळी योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन जर मिळालं तर लवकर यश मिळतं हे तू अनुभवलं असेल. मग आता तू सल्ला पण देऊन टाकलाय बरोबर. श्री अभ्यासिकेच्या माध्यमातून आपण छानपैकी असा तुझा व्हिडिओ या ठिकाणी घेतलाय. तर पुनश्च मी तुझ्या आजच्या यशाचं खूप मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आशा देतो धन्यवाद. की तुझ्या हातून अजून देशाप्रती आणि स्वतःच्या विकासासाठी उत्तम उत्तम काम घडावं. बघा, आमची वैष्णवी तिळवणे खरं म्हणजे कोणी सिलेक्ट झाल्यानंतरच आपण तिला आपलं मानावं असं नाही आणि असे अनेक समाजात आपल्याला लोकही दिसतील, पण खऱ्या अर्थाने वैष्णवी, तिचा भाऊ माझ्याकडे क्लासेसला असताना पासून तिला मी ओळखतोय. अतिशय चिकाटी आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मनाशी ठेवत तिने आज हे यश मिळवलं. हे यश सगळे बघणारे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, तिच्यासारखी परिस्थिती मला खात्री आहे की 99% मुलांची नसेल. स्वतः लोकांच्या शेतात जाऊन काम करत, दुसऱ्यांच्या घरी जाऊन काम करत आमच्या वैष्णवीने अभ्यास केला. कधीच परिस्थितीचा बाहू केला नाही किंवा आई वडिलांशी भांडण केलं नाही. वडील वारल्यानंतर देखील आईच्या खांद्याशी खांदा लावून समर्थपणे परिवाराचा गाडा चालवला, पण अभ्यासाला कधी अंतर दिलं नाही आणि वयाच्या 19व्या वर्षी ती आज पोलीस झाली. खास म्हणजे एखादं यश पोलीस असो, PSI असो अथवा IPS असो, कलेक्टर असो, इतर तत्सम पद असतील, पण कोणत्याही परीक्षेसाठी आपल्याला पूर्ण वेळ द्यावा लागतो. ते सिलेक्ट झाल्यानंतरच कळतं. ते आमच्या वैष्णवीने करून दाखवलं. 7-7, 8-8 तास एका रीडिंग वरती, डेस्क वरती बसणं खऱ्या अर्थाने बऱ्याच लोकांना तो जोक आणि विनोद वाटतो, काही लोक मजा घेतात, पण अशा वेळेला खऱ्या अर्थाने अभ्यास करणं आणि जोपर्यंत तुमच्या मनामध्ये परिस्थितीची आग आणि आई वडिलांचे स्वप्न जिवंत असत नाही तोपर्यंत असं काम होत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने सॅल्यूट आहे वैष्णवीला आणि खरंच पुढच्या भावी आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आहे आणि असंच काम आपल्या हातूनही घडावं आणि खऱ्या अर्थाने आई वडिलांच्या कष्टाचं फळ आपण द्यावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर.